ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये हा निराकार सामील होईल ना प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यावेळेस नक्की माझ्या परिवारामध्ये सुद्धा सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही. का तर घरातले कलह क्लेश आपोआप निघून जाणार आहेत. ही फक्त झाली पारिवारिक गोष्ट, फक्त परिवारापुरती मर्यादित झाली. पण आज आपण ज्या मिशनशी निगडीत आहोत ते माझं मिशन वासुदेव कुटुंबकमची भावना जागृत करते. जी संतांची भावना होती, हे विश्वाची माझी घरं ऐसी मती जयाची स्थिर म्हणतात ना, आपण फक्त ह्याला म्हणण्यापुरतंच मर्यादित न ठेवता आज मला निरंकारी मिशन तसं जगायला लावतंय. कुठलाच भेदभाव सांगत नाही, जातीपातीचा नाही, राहणीमानाचा नाही, लहान थोर श्रीमंत गरीब ह्याचा कसलाच भेदभाव न ठेवता ह्या समागममध्ये आपण बघतो कितीतरी लोक, लाखोच्या पटीनं लोक ह्या समागममध्ये एकत्र राहतात, एकत्र नांदतात. आपल्याला तिथं बघायला मिळतं का तुम्ही गरीबाचे तुम्ही इकडे जा? नाही बघायला मिळत. कुठंतरी मला ही शिकवण आहे सद्गुरूनं दिलेली की मला हे शिकायचंय समागममध्ये जाऊन. मग ही वसुदेव कुटुंबकमची भावना मला माझ्या मनामध्ये जागृत करायला सद्गुरू शिकवतोय. मग ह्या गोष्टी मला खरंच कुठंतरी आत्ममंथन करण्याची गरज आहे की माझ्या मनामधून ह्या जातीपातीच्या गोष्टी गेल्या का? गरीब श्रीमंत हा भेदभाव खरंच मिटलाय का? जर मिटला नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.